बट फक्त साडी घालता येत नाही म्हणून मला साडी घालत नाही, साडी नेसतात. साडी नेसतेस. तुम्ही जर बघितलं तर हा आहे इराणचा नकाशा. त्यानंतर हा आहे हा कसला माहित नाही मला. अमेरिका. हा एवढा गोल येतो. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आम्ही आमच्या व्लॉगिंगची राईट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन युट्यूब व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आम्हा दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. तर इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आम्ही आमच्या व्लॉगिंगची इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की आम्ही आमच्या व्लॉगिंगची व्लॉगिंग आमचा फर्स्ट जो व्लॉग होता तो मागच्या वर्षी गुढीपाडव्याला स्टार्ट केला होता. म्हणजे आम्ही फर्स्ट ब्लॉग गुढीपाडव्याचाच टाकला होता. ऑलमोस्ट 1 इयर झाले. 1 इयर झाले, बट आम्ही अजिबात कन्सिस्टंट नव्हतो त्या. पण इथून पुढे आम्ही कन्सिस्टंट येणार आहोत. आता सध्या जरा झाली आहे कन्सिस्टन्सी की वीकली ब्लॉग जात आहेत. तर हा पण एक तसा सुंदर छोटा छान ब्लॉग असणार आहे. तर आमचं कसं झालंय, आज आई पप्पा आले आहेत. आई पप्पा आलेले आहेत कारण एक फ्लॅट घेतला आहे, त्याची पूजा आहे. तर आम्हाला त्या पूजेसाठी जायचं, म्हणजे माझ्या भावासाठी. राईट. तो तिकडे त्या फ्लॅटचं पोझिशन वगैरे मिळाले, तर एक साधी सिंपल पूजा करायची आम्हाला. तर ते आलेले आहेत, ते तिकडे आहेत. तर इथं आम्ही आज गुढी उभारून आम्हाला तिकडे जायचं. आमचं चहा नाही गेला ना. रांगोळी काढते, त्यानंतर नैवेद्य बनवते पटकन. नैवेद्यामध्ये साधंच बनवणार आहे कारण आम्ही तिकडेच जेवण करू. तर गुढीसाठी आणि म्हणजे देवांसाठी घरातले नैवेद्य बनवायचं आहे. तर मग पुरी, श्रीखंड आणि भाजी एवढ्या 3 गोष्टी बनवणार आहे. खीर वगैरे खीर बनवेल, गोड काहीतरी घरात. तर ते आज आहे प्लॅन. तर चला तर मग पटपट आता आवरून घेऊया. पल्लवी तिकडं आवरते, तोपर्यंत काही गोष्टी ब्लिंकिटवरनं ऑर्डर केल्या होत्या. तर याच्यामध्ये दूध, श्रीखंड, तर ते सगळं मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तेवढीच आपला हातभार घराच्या संसारासाठी. ठीक आहे, तर ते करतो मी आता. आम्ही ऑलमोस्ट प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे गुढीसाठीचं. तर पल्लवी बघा इथं पूर्ण, अरे कॅमेरा नॉर्थ डिरेक्शनला गुढी उभारायची असते, गुढी उभारायला पाहिजे. तर आम्ही सगळं तसंच करतोय. आता बाहेरची रांगोळी काढली, मधली काढती आता पटपट, आणि मग त्यानंतर आता नैवेद्य बनवायला जाते. तर माझं तर सगळं ऑलमोस्ट काम झालंय. पल्लवी फक्त नैवेद्याला लागली. दाखवतो. भाजी टाकली नाही इथे, त्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या पण करते नैवेद्यासाठी. किचन मध्ये आलोय. चला आपलं तर काम झालंय, पण एक मोरल सपोर्ट पल्लवीला देऊया असा विचार केला आणि मी इथं आलो. बरं बेसिकली एक आम्हाला सांगायचं होतं तुम्हाला की आपले कपडे दिसते. ठीक आहे, टॉवेल वगैरे काही नाही, चालते काही नाही. लोकांच्या पण घरी असेलच ना टॉवेल, सुकवत असतीलच ना कपडे. नाही सुकवत. एक महत्वाची गोष्ट राहिली आज, ती म्हणजे मी हार विसरलोय. तर मी आता जातो, हार आणतो. तोपर्यंत ही बाकीचं सगळं काम करून घेईल. मी माझा बाहेरचा हार घेऊन येतो आणि लगेच आम्ही मग पूजेला स्टार्ट करू. बरोबर ना? पूजेला म्हणजे गुढी उभारायला. आणि पुऱ्या करताना डिफरंट देशाचे मॅप्स जर तुम्हाला काढायला शिकायचे असेल तर मी ते तुम्हाला दाखवतो. आज घाईमुळे असं तर तुम्ही जर बघितलं तर हा आहे इराणचा नकाशा. त्यानंतर हा कसला माहित नाही मला. अमेरिका. हा एवढा गोल येतो. मला येतात गोल पुऱ्या. इराण, अमेरिका, इस्रायल यांचं वॉर चालू आहे. मी नेहमी काय करत असते, वाटी घेते किंवा ती तोफदार प्लेट असते ना, ती घेते, एक मोठी पोळी लागते आणि मग त्याचे गोल गोल काप करते. पण आज घाई होती त्यामुळे पटपट केलं. पटपट करून पण छान आले. गोल नाही आले, पण ठीक आहे. डिफरंट पण गोलच आहेत यार. हा पण गोल आहे. हा थोडा असं नाही. हा तर एक नको. ठीक आहे, काय नाही, ठीक आहे. अजून आता
आता भाजी झाली आहे माझी, पुऱ्या झाल्या, पुऱ्या पण होतील 5 मिनिटमध्ये आणि मग शेवयाची खीर करून हा मी इथे ठेवल्या शेवयाच्या, तू ते आणलेलं. हा मग झालं माझं. ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे. म्हणजे पुऱ्या पण हिने नैवेद्यासाठी रेडी केल्यात, भाजी पण टाकलेली आहे आणि शेवया ज्या आणल्या त्या पण रोस्टेड आणलेल्या रोस्टेड आणल्या, बट उशीर कुठे लागेल माहितीये का? उशीर हिला साडी नेसायची, तर त्याच्यासाठीच ही वेळ लावणार, अर्धा पाऊण तास तर लावेल असं मला असं काय अँगल आहे मला कळतच नाही. याला तिकडे कॅमेरा दिला की हा असं ब्लॉग करतो, का करत असेल असं ब्लॉग? तू पकड मग. साडी घालणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. मला आवडत पण नाही ऍक्च्युली एवढं जास्त असं साडी घालायला, त्यामुळे पण मला ती म्हणजे मला घालता येत नाही म्हणून मला आवडत नाही. नाही तर मला असं रेडी व्हायला खूप आवडतं, मेकअप करायला, छान छान फोटोज काढायला, बट फक्त साडी घालता येत नाही म्हणून मला असं अंगाला काटा येतो. साडी नेसणं तेच ते. रात्रीच मला एवढं वेळ लागलं. एक तर आमचं सगळ्यांचं, आमची तिघींचं ठरलं की आपण ब्ल्यू कलरची साडी घालूया. हा आणि तर काय झालं, माझी साडीच मिळत नव्हती ब्ल्यू कलरची. मग मी म्हटलं आता इकडे दाखव ना मला, बोलते. तर माझी ब्ल्यू कलरची, जी आमचं ठरलेलं तिघींचं की ब्ल्यू कलरची साडी घालू, तर माझी ती साडीच मिळत नव्हती ब्ल्यू कलरची. मग मी बाकी इतकं सगळं शोधलं वॉर्डरोब, तर काल जाऊन मला ती मिळाली. मग मिळाली त्यात तिचं ब्लाऊज मला येत नव्हतं. मग ते टिपा उसवत बसले मी. ठीक आहे आता चलो पटपट आवडते, नाही तर बोलण्याच्या नादात सगळं उशीर होऊन जाईल आणखीन जास्त. येस. मी रेडी झाली आहे, विकास पण रेडी झाली आहेत. आता आम्हाला निघायचं आहे. लास्ट फक्त 10 मिनिटचं घरातलं काम बाकी आहे, ते पटपट करतो निघतो. आमच्या ताई पण आल्या आहेत, तर ताईंचं पण आता काम होतं चाललंय. नैवेद्य सगळं वेळेत झालं मस्त. ठीक आहे, 15-20 मिनिट उशिरा आहोत, बट दॅट इज एक्सपेक्टेड. तर चला पटकन आता गुढी उभारूयात आणि मग तुम्हाला मी गुढी उभारताना शॉर्ट्स घेतो, ते इथे टाकतो यानंतर, आणि मग डिरेक्ट आता कारमध्ये मिळतो.